नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आहे। अखेर आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो बघा, खरीप हंगाम 2024चा 25% अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई ही रक्कम आज दिनांक 10 पासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवातही झालेली आहे। बघा मित्रांनो, 10 तारखेपासून सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पूर्ण तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम 2024च्या बघा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यासाठी आता सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती। परंतु रक्कम न मिळालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणेच्या धानोरा काळे व देऊळगाव दुगाटे व गावाजवळील गोदावरी नदीपात्रात जलसंबंधित आंदोलन केले होते। यावेळी 15 एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची इशारा देण्यात आली होती। बघा मित्रांनो, त्याचनंतर आता दरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देण्यासाठी शासनाने हे जे काय 99 कोटीचे राज्य हिस्सा विमा कंपनीकडे पाठवला होता। त्यानंतर 8 एप्रिलपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ही माहिती प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर चढवण्याचे काम जलगतीने चालू करण्यात आले होते। त्यानंतर आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे जे काय मित्रांनो बघा, खात्यामध्ये थेट आता डीबीटी प्रणालीद्वारे अग्रिम पीक विमा भरपाई ही रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे। बघा, तसेच संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पण SMS सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही ते आपल्या लवकरात लवकर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात, तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा। बघा मित्रांनो, त्यानंतर काय सांगितले आहे, त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसंबंधी आंदोलनाला मोठे यश आल्याचे बोलले जात असून शेतकऱ्यातून आता समाधान व्यक्त केले जात आहे। आता येत्या 8 दिवसात सर्व विमा भरलेल्या सहभागी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम रक्कम हे जमा होण्यास सुरुवात आहे। बघा मित्रांनो, आता 10 तारखेपासून बघा 10 मे पासून सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे जे का पीक विमा आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो बघा, तुम्हाला मिळाले की नाही ते कमेंटमध्ये कमेंट करा। बघा, आता दरम्यान पूर्ण तालुक्यातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ICICI लोबाड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम 2024 मध्ये एकूण 79,577 शेतकऱ्यांना पीक विमा उतरवला होता आणि सोयाबीन पिकाचा जे काय 55,000 आहे आणि आता कापूस पिकाचा हे 12,000 आहे। तर आता बघा, तूर पिकाचा हे 5,000 आहे आणि शेतकऱ्यांनी आता बघा पीक विमा उतरवला होता। आता यात कागदपत्राच्या बघा काही त्रुटीमुळे आता आकडेवारी कमी होण्याचे संकेत आहेत। आणि त्यानंतर बघा काय सांगितले गेले आहे। तर मित्रांनो बघा, हे होती अशी माहिती। तर मित्रांनो बघा, आता तुम्हाला हे पैसे जमा जे काय पीक विमा आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता बरेच जिल्ह्यामध्ये हे पैसे सुद्धा जमा झाले आहे। तर आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती पैसे जमा झाले आहे। संपूर्ण तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो बघा, अशाच माहितीसाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।